सुरुवात करूयात कोकणातून। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट आहे। रात्रीपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। सकाळपासून सरींवर पाऊस आहे आणि दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत। काजळी, अर्जुना, गोदावरी नदी ही दुथडी भरून वाहते। गेल्या 24 तासात सरासरी 114 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि हा पावसाचा जोर जो आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे। रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आला आहे। या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। जाणून घेऊयात त्या ठिकाणची सद्य परिस्थिती। त्यासाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे कारण रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। काल मध्यरात्रीपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या, मात्र आज सकाळपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज सकाळपासून हा सरीवरती पाऊस कोसळताना पाहायला मिळतो। गेल्या 24 तासाचा जर विचार केला तर गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 144 मिलीमीटर सरासरी इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। तर सर्वाधिक पाऊस हा मंडणगड तालुक्यामध्ये पडलेला आहे। मंडणगड तालुक्यामध्ये 177 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। त्याखालोखाल गुहागरमध्ये 144 मिलीमीटर, दापोलीमध्ये 138 मिलीमीटर, रत्नागिरीमध्ये 123 मिलीमीटर, तर लांजा तालुक्यामध्ये 118 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे। एकंदरीत पाहिलं आज देखील रेड अलर्ट आहे आणि आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।